अमावस्येची रात्र होती. पुण्यातल्या एका IT कंपनीत अमोल रात्रीची शिफ्ट करून बाहेर पडला. घड्याळात जवळपास रात्रीचे 12 वाजून गेले होते. ऑफिसच्या इमारतीभोवती पसरलेला थंड वारा झाडांच्या पानांमधून जणू शिट्या वाजवत होता. दिवसभराचं काम करून थकलेला अमोल गाडीच्या दिशेने चालत निघाला. पार्किंग लॉटमधल्या 1-2 गाड्या सोडल्या तर पूर्ण जागा सुनसान होती. थोडा वेळ थांबून त्याने आकाशाकडे पाहिलं. काळे ढग पसरलेले होते. चंद्र धुसर पडद्यामागे जणू दडलेला होता. हवेत एक विचित्र आणि भयानक गारवा होता. गाडी स्टार्ट करताना अमोलने मनाशी विचार केला, रोजचा तोच मुख्य रस्ता किती बोर झालाय. आज एकदा आपण शॉर्टकट वापरून बघूयात, पटकन घरी पोचेन. असंही वातावरण खराब आहे. त्या शॉर्टकट रस्त्याबद्दल त्याने ऑफिसमधल्या काही जणांकडून बरंच काही ऐकलं होतं, पण त्याला वाटलं ह्या फक्त अफवाच असणार. तो रस्ता रात्रीचा नेहमी टाळावा. तिथे पूर्वी अपघात झालेत. कोणी रात्री उशिरा गेलं तर परत परत तोच रस्ता दिसतो. काही जण तर म्हणायचे तिथे चक्क चकवा लागतो. पण ह्या सगळ्या भाकडकथा आहेत असं अमोलला वाटून गेलं. अमोल मनोमन हसला. त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण त्या रात्री कुतूहलाने त्याच्या पायाला पकडलं. गाडी हायवेवरून वळवून अमोलने त्या लहानशा रस्त्यावर प्रवेश केला. पहिल्या काही मिनिटात सगळं काही व्यवस्थित वाटलं. 2 बाजूंनी दाट झाडं, त्यांची सावली गाडीवर कोसळत होती. हेडलाईट समोरच आलेल्या धोक्याच्या ढगांमुळे पुढचं काही स्पष्ट दिसत नव्हतं. फोनवर नेटवर्कही गायब झालं. गाडीच्या म्युझिक सिस्टमवर त्याने रेडिओ लावायचा प्रयत्न केला, पण फक्त खरखर असा आवाज येत होता. आयला, ही काय भानगड आहे, अमोल मनाशीच पुटपुटला. त्याचवेळी डावीकडच्या झाडीतून एक स्पष्ट आवाज त्याच्या कानी पडला. जणू कोणी हलकंच हसत होतं. त्याने आरसा पाहिला, पण मागे काहीही नव्हतं. गाडी वेगात चालू होती. थोडं पुढे गेल्यावर त्याला अचानक एका जुन्या वाड्यासारखं काहीतरी दिसलं. भग्न झालेल्या भिंती, तुटलेल्या खिडक्या आणि आतून झिरपणारा फिकट प्रकाश. तो थांबायचा प्रयत्न करतो, पण काहीतरी आतून म्हणत होतं, थांबू नकोस, इथे तुझ्या जीवाला धोका आहे. हे त्याचं अंतर्मन होतं, जे त्याला तिथे थांबण्यापासून रोखत होतं. पुढे जाऊन त्याला गावासारखं काहीतरी दिसलं, पण ते गाव विचित्र आणि एकदम शांत होतं. कुठेही माणूस नाही, आवाज नाही आणि दिवाही नाही. सगळं काही काळोखात जणू बुडालं होतं. घराचे दरवाजे उघडे, पण आतमध्ये संपूर्ण अंधार होता. अमोलच्या अंगावर काटा आला. अचानक त्याच्यासमोर एक कुत्रा धावत आला आणि गाडीच्या समोर उभा राहिला. त्याचे डोळे लाल जणू चमकत होते. अमोलने जोरात ब्रेक दाबला. कुत्रा रस्त्याच्या कडेला पळून गेला, पण त्याच्या डोळ्यांचा लाल प्रकाश अजूनही अमोलच्या डोक्यात रेंगाळत होता. अमोलने वेग वाढवला. तेव्हाच गाडीच्या हेडलाईट्समध्ये एक आकृती दिसली. रस्त्याच्या अगदी मध्यभागी एक लहान मुलगी उभी असल्याचे त्याला दिसले. तिचा चेहरा पांढरा फटक, अंगावर मळकट झगा आणि तिचे केस विस्कटलेले होते. ती रस्त्याच्या मधोमध अगदी स्थिर उभी होती. अमोलने घाबरून गाडी थांबवली. खिडकी उघडून तो ओरडला, अय पोरी, रस्त्याच्या मध्ये काय करते? मरायचंय का तुला? मुलगी काही उत्तर देत नाही. ती फक्त स्थिर नजरेने गाडीच्या दिव्याकडे पाहत उभी होती. अचानक ती म्हणाली, काका, मला घरी सोडशील? तिचा आवाज गाडीच्या आतपर्यंत घुमला. अमोलचे हात आता थरथरू लागले. तो गाडी मागे घ्यायचा प्रयत्न करू लागला, पण गाडी बंद पडली होती. जेमतेम काही मिनिटात त्याने गाडी पुन्हा चालू केली. गाडी सुरू होताच मुलगी गायब झाली. अमोलने सुटकेचा निश्वास टाकला. बहुतेक आपल्यालाच भास झाला असेल, तो स्वतःला समजावतो. पण काही वेळात त्याला असं जाणवतं की तो जिथून गेला होता पुन्हा तिथेच परत आलाय. तीच झाडं, तोच भग्नवाडा आणि तेच ओसाड गाव. रस्ता जणू स्वतःचं वर्तुळ पूर्ण करून पुन्हा सुरुवातीला येत होता. अमोलच्या कपाळावर
आता घाम दाटून आला होता. गाडी पुन्हा सुरू झाली, पण अमोलला मनातून काहीतरी विचित्र अस्वस्थता जाणवत होती. तो गाडीचा वेग वाढवत जणू एखाद्या अदृश्य पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. हेडलाईट समोर रस्ता अगदी सरळ दिसत होता, पण काही वेळ गेला न गेला तोच त्याने पाहिलं. तो पुन्हा त्याच वाड्याजवळून जात होता. हे कसं काय शक्य आहे? अमोल स्वतःशीच पुटपुटला. त्याने रस्त्यावरचे खुणेचे दगड, वाकलेले झाडं लक्षात ठेवले होते, पण पुन्हा सगळं तसंच दिसत होतं. आणि अचानक गाडीच्या बोनटवर ठक्क असा आवाज झाला. अमोलने घाबरून ब्रेक दाबला. गाडीसमोर पाहिलं तर तीच मुलगी पुन्हा उभी होती. यावेळी तिचा चेहरा अधिकच विचित्र वाटत होता. डोळे अजून खोल गेलेले, ओठांवर पांढरं हसू आणि तिच्या गालांवर काळसर डाग. काका, माझं घर याच रस्त्यावर आहे, मला सोड ना. तिचा आवाज आता बारीक कुजबुजल्यासारखा होता, पण तो अमोलच्या डोक्यात घुमत राहिला. अमोलने खिडकी उघडली नाही. तो फक्त गाडी पुन्हा सुरू करून वेगाने पुढे निघाला. पण त्याला जाणवलं ती मुलगी अजूनही बोनटवर बसलेली आहे. तिचे लहान पाय गाडीच्या काचांवर आपटत होते. तिचा चेहरा हळूहळू काळवंडत होता. अमोल किंचाळत गाडी थांबवतो. डोळे चोळून बघतो तर काही क्षणातच मुलगी गायब. तो सहज घड्याळात बघतो आणि त्याला झटकाच बसतो. अजूनही 12:15 झाली होती. जणू वेळ पुढे सरकतच नाहीये. ऑफिसमधून निघाल्यापासून बराच वेळ झाला असेल, पण वेळ स्थिरावली आहे. हा रस्ता फक्त त्याला अडकवत नाही तर वेळेलाही गोठवत आहे. पुन्हा तो रिकाम्या गावाजवळ आला. यावेळी मात्र गावात 1-2 झोपड्यात दिवे पेटलेले दिसले. त्याने गाडी हळू केली आणि तोच त्याला आतून एका म्हाताऱ्या बाईचा आवाज आला. इकडे ये, ये ये इकडे ये. अमोलने खिडकीतून बघितलं. फाटक्या लुगड्यातली एक म्हातारी हात हलवत उभी होती. तिच्या डोळ्यांमध्ये पांढरं पोकळपण होतं. शेजारी अजून 1-2 माणसं उभी होती, पण त्यांचे चेहरे धुसर, जणू धुरकट पडद्यामागे. अमोलला शहारे आले. त्याने गाडी थांबवायचा प्रयत्नच केला नाही. वेग वाढवून सरळ पुढे निघून गेला. मागे आरशात बघितलं तर सगळेच त्याच्या मागे धावत आल्यासारखे दिसले. त्याच्या तोंडून एक विचित्र किंकाळी मोठ्याने बाहेर पडली. गाडी चालवत असतानाच अचानक शेजारच्या सीटवर कोणीतरी बसल्याचं त्याला जाणवलं. हळूवार डोकं वळवलं तर तीच मुलगी. यावेळी तिचा चेहरा पूर्णपणे काळा पडलेला, डोळ्यांमधून रक्त वाहत होतं. तिने हलक्या आवाजात विचारलं, काका, मला सोडणार नाहीस? मला घेऊन जाशील ना? अमोल थरथरला. तो सीट बेल्ट तोडून बाहेर उडी मारायच्या तयारीत होता. तेवढ्यात गाडीने आपोआप जोरात हॉर्न वाजवला. धडाम! गाडी झाडाला धडकली. अमोल काही वेळ शुद्धीत नव्हता. डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं तो परत ऑफिसच्या पार्किंगमध्येच होता. गाडी व्यवस्थित उभी, इंजिनही बंद. हे सगळं स्वप्न होतं का? त्याने स्वतःलाच विचारलं. पण मग त्याने गाडीच्या बोनेटवर लक्ष दिलं. चिखलाचे लहान हातांचे ठसे आणि काचेवरून उघळलेले लालसर डाग. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. बापरे, हे जर स्वप्न होतं तर मग हे डाग कस काय आले? त्याने थरथरत्या हाताने गाडीचं दार उघडलं. आजूबाजूला संपूर्ण शांतता होती. कंपनीच्या इमारतीचे दिवे आता बंद झाले होते. साधं चिटपाखरूही तिथे दिसत नव्हतं. पण त्याच्या गाडीच्या काचेत त्याला पाठीमागे काहीतरी उभं असल्यासारखं दिसलं. गाडीवर बसलेली तीच मुलगी होती. अमोल घाबरून मागे वळला, पण तिथे काहीही नव्हतं. तो श्वास रोखून काही क्षण बसला, पण काचेतली परावर्तन अजूनही तशीच दिसत होती. ती मुलगी पुटपुटत होती, तू मला सोडलं नाहीस ना? आता मी तुला कधीही सोडणार नाही. अमोल किंचाळून गाडीतून बाहेर पळाला. त्याला वाटलं तो सुरक्षित आहे. पण पार्किंग लॉटचं दृश्य हळूहळू बदलू लागलं. दिवे विझले, झाडं कोरडी पडली आणि परत तोच ओसाड रस्ता त्याच्या समोर उभा राहिला. अमोल थिजून गेला.
बापरे, मी पुन्हा त्याच रस्त्यावर कसा आलो? तेवढ्यात समोरून एक म्हातारा पांढऱ्या केसांच्या दाढीवाला हळूहळू चालत त्याच्या समोर आला. हातात जुना कंदील. त्याने गंभीर आवाजात विचारलं, काय रे बाबा, हा रस्ता का धरलास? अमोल जवळजवळ रडतच म्हणाला, मी तर शॉर्टकट धरला होता, पण मला सतत तीच मुलगी दिसते, रस्ता संपतच नाहीये. म्हातारा हसला, पण त्याचं हसू जरा भयावहच होतं. ती मुलगी याच रस्त्याची आहे. काही वर्षांपूर्वी इथे तिचा अपघात झाला होता. कोणीच मदत केली नव्हती. तेव्हापासून जी गाडी या रस्त्यावरून जाते तिला ती भेटते, पण कोणी तिला सोडलं नाही तर ती त्यांना कायमचं इथेच अडकवते. अमोलच्या हृदयाचा ठोकाच चुकला. म्हणजे मी कधीही सुटू शकणार नाही. म्हातारा हळूहळू जवळ आला. त्याचा चेहरा धुसर होऊ लागला आणि अचानक तो म्हातारा नाहीसा झाला. गाडीच्या बोनेटवर पुन्हा ती मुलगी बसलेली होती. डोळ्यातून रक्त वाहत होतं. ओठांवर वाकडं हसू. काका, आता तू माझा आहेस. इतकं म्हणताच तिचे हात गाडीच्या आत शिरले, थेट अमोलच्या छातीत. त्याच्या डोळ्यांसमोर काळोख दाटू लागला. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला आणि काही क्षणातच सगळं काही संपलं. पुढच्या सकाळी ऑफिसच्या पार्किंगमध्ये सुरक्षा रक्षकांना एक गाडी दिसली. तिचं इंजिन चालू होतं, पण गाडीत कुणीही नव्हतं. बोनेटवर चिखलाचे लहान पावलांचे ठसे आणि काचांवर लाल डाग अजूनही स्पष्ट दिसत होते. त्यानंतर मात्र अमोल कधीही घरी पोहोचला नाही. तो कायमचा त्या चुकलेल्या रस्त्यावर अडकला आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.